नमस्कार. संस्कृती संवाद या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. हिंदू धर्मातील पवित्र सण म्हणजेच रामनवमी. आज आपल्याला रामनवमीची माहिती सांगणार आहेत प्राध्यापिका सौ भक्तिताई डाफळे. चला तर मग आपण माहिती जाणून घेऊया. नमस्कार. आज आपण श्री रामनवमी या उत्सवापाठीमागील शास्त्र समजून घेऊया. चैत्र शुद्ध नवमीला आपण रामनवमी साजरी करतो. या दिवशी त्रेतायुगामध्ये प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म झाला. भगवान श्री विष्णूचे हे 7वे अवतार. या दिवशी प्रभू श्री रामाचं जे तत्व आहे किंवा प्रभूंचा जो आशीर्वाद आहे तर तो पृथ्वीवरती 1000 पटीने अधिक कार्यरत झालेला असतो. आणि त्यामुळेच तो कृपा आशीर्वाद प्रभू श्री रामरायांची कृपा आपल्यावरती व्हावी यासाठी आपण अधिक श्रीराम जय राम जय जय राम हा नामजप केला पाहिजे. त्याचबरोबरीने या दिवशी दुपारी 12 वाजता प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मकाळ असतो. बऱ्याच ठिकाणी चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून चैत्र शुद्ध नवमी पर्यंत जे आहे तर उत्सव साजरा केला जातो. या कालावधीमध्ये प्रभू श्री रामरायांची कृपा संपादन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे पारायण केली जातात. रामरक्षा स्तोत्राचं पठण केलं जातं. रामनामाचा गजर केला जातो आणि नवमीच्या दिवशी जे आहे ते जन्मकाळ साजरा केला जातो. मग आता प्रभू श्री रामरायांची कृपा आपल्यावरती व्हावी यासाठी या दिवशी काय केलं जातं तर जन्मकाळ झाल्यानंतर सगळ्यांना सोंडवडा दिला जातो. त्याचबरोबरीने जन्मकाळाच्या आधी जे आहे तर सामूहिक पद्धतीने श्री रामरक्षा स्तोत्राचं पठण केलं जातं. त्याचबरोबरीने एकत्रित बसून श्रीराम जय जय राम असं रामनामाचं नामजप केला जातो. भगवंताला तुळस आणि चाफ्याच्या फुलांची माळ अर्पण केली जाते. आता ही का अर्पण करतात तर श्रीरामांचं जे शक्ती आहे कृपा आशीर्वाद आहे तर तो हा चाफ्यांच्या फुलांमध्ये आणि या तुलसीमध्ये आकर्षित करण्याची क्षमता अधिक आहे आणि भक्ताकडे प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. म्हणून हे फूल आणि ही पत्री अर्पण केली जाते. हा झाला पूजेचा भाग. परंतु राम या शब्दाचा अर्थ काय आहे तर राम म्हणजे जो सतत आनंदामध्ये रममाण आहे असा राम आणि सतत इतरांनाही आनंद देतो तो राम. आता प्रभू श्री राम तर सूर्यवंशी आहेत आणि शिवाय त्यांचा जन्म सुद्धा दुपारी 12 वाजता झालाय. मग त्यांना तरी पण रामचंद्र म्हटलं जातं. मग रामचंद्र का म्हटलं जातं तर लहानपणी त्यांनी चंद्राचा हट्ट धरला होता म्हणून त्यांना रामचंद्र म्हटलं जातं. बघा, ज्या वेळेस रावणाचा वध करून प्रभू श्री राम अयोध्येमध्ये पुन्हा आले त्यावेळेस प्रभू श्री रामांना सर्वांनी श्रीराम म्हणून सर्वांनी जे आहे तर त्यांचा नामोच्चार केला. मग आपण जर सर्वसाधारणपणे पाहिलं तर पुरुषांच्या आधी श्री आणि टिंब असं दिला जातो आणि मग नाव लिहिलं जातं. पण श्रीकृष्ण श्रीराम या नावांपुढे श्री हा शब्द जोडूनच आहे. मग श्री म्हणजे काय तर श्री म्हणजे जे आहे तर सौंदर्य शक्ती हे म्हणजे श्री. पण हा आपल्याकडे सर्वसाधारण पुरुषांच्या पुढे श्री आणि टिंब दिला जातो. तर तो असं का तर तो आहे श्रीयुत. श्रीयुत म्हणजे ईश्वराचा अंश म्हणून तिथे थोडासा जो आहे तो तिथे पूर्णविराम दिलेला असतो श्रीच्या पुढे. पण भगवंताच्या पुढे तो नावालाच जोडलेला असतो. जसं श्रीराम श्रीकृष्ण का तर ते श्रीयुक्त नाहीये तर ते साक्षात ईश्वरच आहेत आणि म्हणून ते अखंड असं श्रीराम असं म्हटलं जातं. आपण बघा सर्वसाधारणपणे भेटलो की राम राम म्हणतो. मग राम राम असं का म्हणतो एकदा राम म्हणतो पण 2 वेळा भेटल्यानंतर राम राम का म्हणतो तर बघा राम या शब्दामध्ये र हे मुळाक्षरांमध्ये 27वा शब्द जो आहे तर हे अक्षर आहे मुळाक्षर आहे 27वा. र आ हे दुसरं आहे आणि म हे 25वा आहे आणि या सर्वांची बेरीज केली तर ती होते 54 आणि एक राम या शब्दाची बेरीज आहे 54 आणि असं जेव्हा आपण 2 वेळा राम राम म्हणतो तर त्याची बेरीज होते 108. असं म्हटलं जातं की ज्या वेळेस आपण राम राम म्हणतो त्यावेळेस आपल्याकडून 108 वेळा नामजप केला गेला असा त्याचा भावार्थ होतो. म्हणजे किती आपलं हिंदू धर्मशास्त्र प्रगल्भ आणि त्याला शास्त्र आहे. दुसरी गोष्ट प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना अयोध्येमध्ये झाली
500 वर्षाच्या संघर्षानंतर अयोध्येमध्ये राम मंदिराची स्थापना झाली. आता भगवंताची स्थापना तर झालेली आहे, परंतु भगवंताने जे आदर्शाचं रामराज्य स्थापन केलं होतं, तसं आदर्शाचं रामराज्य स्थापन होण्यासाठीचा संकल्प आपण या रामनवमीला घेणं अपेक्षित आहे. कारण आपण जे आदर्श घेतो त्या आदर्शामधील गुण आपल्यामध्ये असणं आवश्यक आहे. जसं पाणी आणि तेल एकत्र आपण करण्याचा प्रयत्न केला तर ते एकत्र होऊ शकतं का? तर नाही. कारण पाण्याचे गुणधर्म वेगळे आहेत आणि तेलाचे गुणधर्म वेगळे आहेत. तर अगदी तसंच आपण जर भगवंताशी आपल्याला एकरूप व्हायचं असेल तर भगवंतासारखे गुण आपल्यामध्ये असणं अपेक्षित आहे. तेव्हाच आपण खरे भक्त म्हणू. जो विभक्त होत नाही तो भक्त. आणि आपण केव्हा तो भक्त होणार? जेव्हा ईश्वराप्रमाणे गुण आपल्यामध्ये येतील. आणि म्हणूनच भगवंताने जे आदर्श असं राज्य रामराज्य स्थापन केलं होतं, तर ते आपण अंतःकरणातील शुद्धी करून अंतरंगात प्रथम रामराज्य स्थापन केलं पाहिजे. आपल्यातील गुणांची निर्मिती, अहंकाराचा त्याग करून अंतरंगात रामराज्य स्थापन करून बाहेर सुद्धा समाज व्यवस्था आदर्श करण्यासाठी प्रयत्न करणं ही खऱ्या अर्थाने प्रभू श्री रामचंद्रांची समष्टी उपासना असणार आहे. त्यामुळे व्यष्टी उपासना म्हणून आपण श्रीराम जय राम जय जय राम हा नामजप तर करूयातच, पण समष्टी उपासना म्हणून आपण रामराज्य स्थापन करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करूया आणि या रामनवमीला हा संकल्प करूया. नमस्कार.